बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मागच्या 3 ते 4 वर्षांपासून कायम भाजपला टार्गेट करणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी युटर्न घेत भाजपच्या एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे। यानंतर ते बारामतीमध्ये महायुतीचे उमेदवार असू शकतात। धक्कातंत्र अवलंबून शेवटच्या क्षणी त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान काहीच दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी भाजपवर टीका करत हा पक्ष छोट्या पक्षांना संपवत आहे, मावियासोबत गेल्यानं 48 मतदारसंघात त्यांना फायदा होईल असं म्हटलं होतं। भाजपने विधानसभेला केवळ 6 जागा दिल्या होत्या, परंतु महाविकास आघाडीत 20 ते 25 जागा मिळतील, त्यामुळे महाविकास आघाडीसह माझाही फायदा होईल असे म्हणणारे जानकर 2च दिवसानंतर महायुतीमध्ये सहभागी झाल्याने या चर्चांना उधाण आलं आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाच्या मतांचा प्रभाव आहे, शिवाय ते ओबीसी मते खेचून आणू शकतील। एवढेच नाही तर माढ्याचे भाजपचे उमेदवार निंबाळकरांच्या अडचणी यामुळे दूर होऊ शकतात। महायुतीकडून बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे, परंतु आता त्याऐवजी जानकर बारामतीमधून नशीब आजमावतील असंही चित्र दिसून येत आहे। महायुतीमध्ये अनेक जागांवर एकमत झालं आहे। नाशिकच्या जागेबाबत देखील चर्चा सुरू आहेत। काही इच्छुक मुंबईला देखील जाऊन भेटून आले आहेत। नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवली तर काय होईल याचा आढावा घेतला जात आहे। मात्र नाशिकचा उमेदवार कोणताही ठरो, मग तो भाजपचा असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा असो किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असो, जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीमागे सर्वजण ताकदीने उभे राहतील असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले। नाशिक मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावा अशी मागणी करण्यात येत आहे। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत आल्यामुळे नाशिकमध्ये पेच निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे। मनसेमुळे नाशिकमध्ये पेच नव्हे तर शक्ती वाढवल्याचे त्यांनी सांगितले। शिवाय शिंदे गटाएवढ्या आम्हालाही जागा द्या या मागणीचा पुनरुच्चार केला। भुजबळ कुटुंबियांसाठी कोणत्याही मतदारसंघातून उमेदवाराची मागणी केलेली नाही। केवळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जेवढ्या जागा दिल्या जातील तेवढ्या जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील दिल्या जाव्यात अशी माझी पहिल्यापासून मागणी आहे। मात्र भुजबळ कुटुंबातील एकाही व्यक्तीसाठी मी उमेदवारी मागितली नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले। पंतप्रधान झालात तरी चुलत्याच्या पुढे जाऊ नका, एक तीळ 7 जणांनी वाटून खायचा असतो, सगळे एकट्यानेच खायचं नसतं असे म्हणत अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागले आहे। शर्मिला पवार यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। यासाठी त्या बारामतीमध्ये गावभेटी देत होत्या। त्या सोमवारी इंदापूरच्या दौऱ्यावर होत्या। बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार लढत होणार आहे। या लढतीत अजित पवारांनी कुटुंबातून एकटे पडल्याची भावना व्यक्त केली होती, तर संपूर्ण कुटुंब शरद पवारांच्या बाजूने उभे असल्याचे चित्र आहे। काही दिवसांपूर्वी श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर टीका केली होती। या टीकेनंतर आता शर्मिला पवार यांनी अजित पवारांवर हल्ला चढवला आहे। त्यांना निवडून द्यायचे की नाही हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे, कारण तुम्ही जाणते आहात, तुम्हाला देखील माहिती आहे आज काय घडतंय। मुखातून श्रीराम म्हणतोय, पण घरामध्ये काय चालू आहे, रामायण चालू आहे की महाभारत चालू आहे, अशाही शर्मिला पवार म्हणाल्या आहेत। सुनेत्रा बहिणींचा विजय निश्चित झाल्यापासून घरची आणि बाहेरची उंदरं गरळ ओकायला लागली आहेत असे म्हणत अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांच्यावर पलटवार केला आहे। शर्मिलाताईंनी बोलताना तारतम्य पाळावे, अन्यथा तुमच्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा देखील ठोंबरे यांनी दिला आहे। आधी अजित पवार यांच्या बंधूने गरळ ओकली, आता शर्मिला पवार गरळ ओकत आहेत। आपली जाऊ खासदार होणार असल्याचा त्रास त्यांना होत आहे, त्यांना द्वेष वाटत आहे। शर्मिलाताईंना विनंती आहे की त्यांनी बोलताना थोडं तारतम्य पाळावं, अन्यथा तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल अशी टीकाही रुपाली ठोंबरे यांनी केली आहे। अजित पवार यांनी स्वतःच्या कामाने स्वतःला सिद्ध केलं आहे। तुमच्या पोटातील विष आता बाहेर पडत आहे। बाहेरचा उंदीर विजय शिवतारे गरळ ओकत आहे। त्यांना नक्कीच पवारांच्या घरातून कोणीतरी पाठबळ देत आहे, अन्यथा त्यांची एवढी हिंमत होणार नाही। त्यांना सुद्धा जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे। आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बैठक होणार आहे। या बैठकीसाठी बच्चू कडू मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे। त्यांनी नवनीत राणांविरोधात अमरावतीमधून उमेदवारी देण्याची घोषणा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेटीचे निमंत्रण पाठवले होते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आता नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद निवळणार का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अमरावती लोकसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे। प्रहारला अमरावती मतदारसंघात चांगला उमेदवार मिळाला असून लवकरच त्याची घोषणा होईल। प्रहारचा उमेदवार 1.5 लाख मतांनी निवडून येईल असा दावाही त्यांनी केला होता। त्यामुळे बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या। तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे। मात्र महायुतीत असणारा प्रहार पक्ष नवनीत राणा यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहे। प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी त्यांना विरोध दर्शवला आहे। त्यामुळे अमरावतीतून प्रहार पक्ष वेगळा उमेदवार देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे।
राम सातपुते यांना दिलेली उमेदवारी हा तमाम अस्पृश्यांच्या अस्मितेचा अपमान आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. सोलापूरमधून भाजपने राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर काँग्रेसकडून प्रतिस्पर्धी असलेल्या प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात पत्रयुद्ध झाले. त्यातच आता यात जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. मागच्याच वर्षी एका विषयावर मी भाषण करत असताना आमदार राम सातपुते यांनी मध्येच उठून काही बोलायला सुरुवात केली. एक वाक्य माझ्या लक्षात आहे की मी सनातन हिंदू मागासवर्गीय असल्याचा मला अभिमान आहे, असे ते म्हणाले होते. पण या तरुणाची अस्पृश्यतेविषयी आणि त्यांनी केलेल्या संघर्षाविषयी कोणतीही माहिती नसल्याचे दिसले. तसेच दुर्दैव हे आहे की या तरुणाला भाजपकडून सोलापूरमधून मागासवर्गीय म्हणून तिकीट देण्यात आलं आहे. अस्पृश्य आणि त्याचा संघर्ष माहीत नसलेला उमेदवार देणं हा तमाम अस्पृश्यांच्या अस्मितेचा अपमान आहे, अशी खोचक टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे आपला आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत कधीही एवढ्या प्रचंड मतांनी उमेदवार निवडून आला नसेल. तेवढ्या मतांनी मुनगंटीवार निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यावेळी इतिहास रचला जाणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. वास्तविक सुधीर मुनगंटीवार हे या मतदारसंघासाठी इच्छुक नव्हते. मला केंद्रात नव्हे तर राज्यातच लोकांची कामे करायची आहेत, असं त्यांनी आधीच सांगितलं होतं. मात्र तरी देखील भाजपच्या पहिल्याच यादीत सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी देखील भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. मात्र आता पक्षाने उमेदवारी दिली असून पक्षाने दिलेले आदेश हे सर्वतोपरी मान्य करत सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मधील मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. सुरेश धानोरकर यांच्या रूपाने महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव खासदार विजयी झाले होते. मात्र त्यांचे निधन झाल्याने यावेळी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पत्नी प्रतिभा धारूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे यावेळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा राज्यात सर्वत्र दिसून येत आहे. अमेरिकेतील बाल्टिमोर येथे मालवाहू जहाजाच्या धडकेमुळे फ्रान्सिस स्कॉट्स ब्रिज कोसळला. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार अमेरिकन वेळेनुसार पहाटे 1:30च्या सुमारास जहाज पुलावर आदळले. यानंतर आग लागली आणि जहाज बुडाले. पूल कोसळल्यानंतर सुमारे 7 जणांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूल कोसळल्याने त्यावर उपस्थित असलेली अनेक वाहनेही पाण्यात पडली. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार मेरीलँड ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटीने सांगितले की पुलावरील अपघातानंतर दोन्ही बाजूच्या सर्व लेन बंद करून वाहतूक बंद करण्यात आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार सिंगापूरचा ध्वज असलेल्या या जहाजाचे नाव डाली असून ते श्रीलंकेची राजधानी कोलंबोला जात होते. हे जहाज 948 फूट लांब होते. फ्रान्सिस्की ब्रिज पॅटापास्को नदीवर 1977 मध्ये बांधण्यात आला होता. अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या फ्रान्सिस स्कॉट की यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलं आहे.